नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे आपल्या श्री स्वामी समर्थ ज्योतिष या चॅनेलवर. परंतु आत्ता कोणतीही पंचांगविषयीची माहिती देण्यासाठी आली नाही बरं का. आत्ता आली आहे माझ्या मैत्रिणींसाठी, खास माझ्या मैत्रिणींसाठी काहीतरी उपयुक्त अशी माहिती घेऊन. मैत्रिणींनो, मला मान्य आहे की सध्या स्टील आणि प्लास्टिकचा जमाना आहे आणि तुम्हीच काही मीही त्यात वाहवत चाललेली आहे. यात कोणीही वेगळे नाही. परंतु काही गोष्टी या काळानुरूप बदलायच्या नसतात. तुम्हाला जर आठवत असेल तर आपली आजी, आपली आई ही कशा पद्धतीत किचन सांभाळत होती यात लक्ष देणे खरंच खूप गरजेचे आहे. मित्रमैत्रिणींनो, कितीही काळ बदलला तरी काही गोष्टी बदलू नयेत हेच खरं असतं. ज्योतिषशास्त्रानुसार मिठाला चंद्र आणि शुक्राचा प्रतिनिधी मानला जातो. जर तुम्ही स्टीलच्या किंवा लोखंडाच्या भांड्यामध्ये मीठ ठेवले तर ते घातक आहे. प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये मीठ कधीच ठेवू नका. मीठ हे फक्त काचेच्याच कंटेनरमध्ये ठेवा, काचेच्याच भांड्यात ठेवा. तुम्हाला आठवत असेल तर आपली आई आजी एक सट वापरायची बघा मिठाला, खूप सुंदर असा काचेचा, चिनी मातीचा, खूप सुंदर असे सट वापरले जायचे. त्याला कारण आहे, प्लास्टिक कधीही वापरू नये. प्लास्टिक ही आपली संस्कृती आहे. तसेच स्टील हे लोखंडात मोडले जातं. स्टीलचंही वापर मिठासाठी करू नये. चंद्र आणि शुक्र यांचा विपरीत परिणाम सुरू होण्यास सुरुवात होते. मीठ आणि काच हे दोन्ही राहूचे कारक मानले जातात. त्यामुळे मीठ हे काचेच्याच भांड्यात ठेवावे. त्यामुळे जर तुम्ही मीठ काचेच्या बरणीमध्ये ठेवाल तर घरातली निगेटिव्हिटी खूप सारी कमी होईल. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला माहिती आहे का, राहूची निगेटिव्हिटी हे सर्वात जास्त कुठे असते तर आपल्या घरातल्या बाथरूममध्ये असते. त्यामुळे मैत्रिणीनं काय करा, एका छोट्याशा काचेच्या बरणीत मीठ बाथरूममध्ये ठेवा. दर महिन्याला ते मीठ बदला. ते जुनं मीठ हे फ्लश करून टाका. त्याने काय होईल, बाथरूममधली निगेटिव्हिटी कमी होताच राहूची निगेटिव्हिटी कमी होईल आणि राहू प्रबळ होईल. राहू जर चांगला असेल तर तुमच्या घरात पॉझिटिव्हिटी येण्यास कोणीही थांबवू शकत नाही. त्याच पद्धतीत घरात पॉझिटिव्ह एनर्जी तयार झाली तर लक्ष्मीचा सहवास आपोआपच तुम्हाला लाभेल. दिलेली माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि मी दिलेली माहिती आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.